Hello. 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 हॅलो, आवाज ऐकू येतो का? हम्म? आता येतोय का ऐकू? हाँ Yes? मैडम। Okay. So shall we start here? ओके. बघा आता इकडे. काल आपण कोणता पॉइंट बघितला? Division algorithm or Euclidean algorithm. Okay. So here, once we do the division, how could we express the division? Dividend is equal to divisor into quotient plus remainder. You know all these basic things. आता इथे फॉर्म्युले आपण बघितले बघा. कोणते फॉर्म्युले? x raised to n minus a raised to n is divisible by x minus a. Okay. For all see
See, x raised to n minus a raised to n is divisible by x minus a for all values of n. Okay. Second formula is what? X raised to n, same equation, x raised to n minus a raised to n is divisible by x plus a. आता ठीक आहे, n च्या कोणत्याही व्हॅल्यू साठी या इक्वेशनला x मायनस a ने भाग जातो. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला मध्ये काय, x रेस टू n मायनस a रेस टू n इज डिव्हिजिबल बाय x प्लस a. कधी? व्हेनेवर n इज इवन. n काय पाहिजे? इवन पाहिजे. त्यावेळेस ह्या इक्वेशनला x प्लस a ने भाग जातो. ओके. नेक्स्ट इक्वेशन थर्ड वन, x रेस टू n plus a raised to n is divisible by x plus a. Now how it is, I will show you. See. Okay. आता मला सांगा, x cube minus a cube याचे फॅक्टर्स सांगा इक्वेशनचे. काय आहेत फॅक्टर्स? What is the factor? X plus minus a. X square plus x into a minus a square. Plus a square. आलं का लक्षात? आता हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याच्यावरनं आपण n च्या व्हॅल्यू वेगवेगळ्या घेत जायचंय. ठीक आहे. आता याच इक्वेशन मध्ये जर आता इथे n ची पॉवर ऑड आहे. ठीक आहे. आता आपण इवन घेतली. ठीक आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू इथे 3 आहे. इथे काय आहे बघा, n इज इक्वल टू किती आहे इथे 3. ठीक आहे. आता n इज इक्वल टू 4 घ्या. मग किती होणार? x रेस टू 4 मायनस a रेस टू 4 याचे फॅक्टर सांगा आता. X square minus a square minus a square. a square plus a square square plus a square. a square. a square. ठीक आहे. आता x square minus a square चे फॅक्टर येतात. कोणते येतात? x minus a आणि x plus a. ठीक आहे. आणि x square plus a square चे फॅक्टर नाहीत मिळणार तुम्हाला. ते इक्वेशन ऍज इट इज ठेवावं लागणार आहे. x square plus a square. ठीक आहे. हे कशाचे फॅक्टर्स झाले? कोणत्या इक्वेशनचे? x रेस टू 4 मायनस a रेस टू 4 चे फॅक्टर झाले. ठीक आहे. म्हणजे इथे या इक्वेशन मध्ये n ची व्हॅल्यू किती आहे? n इज इक्वल टू 4 आहे तुमचं. ठीक आहे. मग आता इथे बघा तुम्ही, n जर ऑड असेल then you got one factor x minus a. ठीक आहे. आणि n जर इवन असेल तर तरी पण तुम्हाला x minus a फॅक्टर मिळतो. येतंय लक्षात? म्हणजेच काय म्हणणार या दोन्ही इक्वेशन वरून, x रेस टू n minus a रेस टू n is always divisible by x minus a. Is it correct? आलं लक्षात? And this condition is applicable for all n. For all साठी हा सिम्बॉल यूज करतो. For all n. ओके. कोणतं इक्वेशन आपण इथे लिहिलं, कोणतं फॉर्म्युला लिहिलाय बघा, x raised to n minus a raised to n. This equation is always divisible by which factor? x minus a when for all n. येते लक्षात? आणि समजा आता इथे बघा, n ची व्हॅल्यू तुम्ही इवन घेतली आता. ठीक आहे. इवन म्हणजे कोणती घेतली इथे? इथे n ची व्हॅल्यू तुम्ही 4 घेतली आता. ठीक आहे. 4 म्हणजे इवन झाला नंबर. n ची व्हॅल्यू 4 असेल तर तुम्हाला एक फॅक्टर मिळतो x प्लस a. ठीक आहे. पण ऑड असेल, आता इथे 3 आहे, n ची व्हॅल्यू 3 असताना फक्त तुम्हाला एकच फॅक्टर मिळाला, x मायनस a. x प्लस a आहे का इथे फॅक्टर? नाही. ज्यावेळेस n च्या व्हॅल्यू इवन असतात
त्यावेळेस तुम्हाला त्या इक्वेशनला एक फॅक्टर असा मिळतो x प्लस ए. मग तुम्ही कोणता दुसरा तुमचा फॉर्म्युला तयार होतोय x रेस टू n मायनस a रेस टू n is always divisible by कोणता फॅक्टर x plus a when it is possible for what values of n for all yes even value odd or even even odd n येते लक्षात okay so here yesterday we have seen these two formulas okay in this way keep it in your mind okay and these basic things are useful while solving the aptitude example okay so what is the first formula x raised to n minus a आता इथे n ची तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेतली 10 घ्या 50 घ्या 100 घ्या इथे तुम्हाला एक डेफिनेटली x मायनस a फॅक्टर मिळणारच ओके त्यामुळे तुम्ही इथे काय म्हणू शकता what you can say here you can say that x raised to n minus a raised to n is always divisible by x minus a for all n okay you can take any values of n it may be odd it may be even in both the cases you got one factor x minus a okay now what is the next condition if n is odd आता n odd असेल तर या इक्वेशनला कोणता फॅक्टर मिळतो तुम्हाला एक फिक्स फॅक्टर मिळणार आहे तो म्हणजे x प्लस a इथे बघू शकता x क्यूब मायनस a क्यूब घेतलं तुम्ही x क्यूब मायनस a क्यूब मध्ये कोणते फॅक्टर्स आहे सॉरी इथे इवन पाहिजे ना ओके नो वन इज टेल मी माय मिस्टेक कोणी सांगितले नाही मिस्टेक x raised to n minus a raised to n is always divisible by x plus a for what values of n even yes even what I written here odd I have written here odd so no one tell me my mistake even got it so x raised to n minus a raised to n is always divisible by x plus a for all even values of n येत आहे लक्षात सगळ्यांच्या मग आता तुम्ही इवन व्हॅल्यूज कोणत्या पण घ्या 4 घ्या किंवा 6 8 10 20 50 whatever the even values definitely in this equation you will be get one factor x plus a okay so which formula we have written here henceforth we can write here x raised to n minus a raised to n is always divisible by x plus a if n is even and x raised to n minus a raised to n is always divisible by x minus a for all values of n okay येते लक्षात in this way we have prepared basic formulas which are useful to solve the examples see this formula येते लक्षात हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आता तिसरा फॉर्म्युला बघा x raised to n minus a sorry plus a raised to n is divisible by x plus a ठीक आहे आता इक्वेशन वेगळं आहे इथे कोणतं इक्वेशन आहे x raised to n plus a raised to n आहे ठीक आहे is always divisible by x plus a for odd values of n आता हे कसं दाखवतो तुम्हाला बघा इकडे say x raised to 3 plus a raised to 3 याचे फॅक्टर काय आहेत सांगा
x plus a, okay, and x square minus xa plus a square. ठीक आहे. तसंच कोणती ऑड व्हॅल्यू घ्या, x रेस टू किती घेता तुम्ही इथे 11 घ्या, प्लस a रेस टू 11 घ्या. इथे तुम्हाला असा एक फॅक्टर पहिला मिळणार आहे या फॉर्म्युल्यानुसार. पहिला फॅक्टर तुमचा डेफिनेटली x प्लस a असणार आहे, दुसरा फॅक्टर इथे वेगळा असणार आहे. येते लक्षात. इथे आता तुम्ही दुसरी व्हॅल्यू घ्या, ऑड व्हॅल्यू x रेस टू 13 घ्या, x रेस टू 13 प्लस a रेस टू 13. डेफिनेटली या फॉर्म्युल्यानुसार इथे पहिला फॅक्टर तुमचा कोणता असणार आहे, x प्लस a, and second factor different factor. येते लक्षात. In this way, if n is odd in this equation, कोणत्या इक्वेशन मध्ये x raised to n plus a raised to n, या इक्वेशन मध्ये जर n odd असेल, then this equation is always divisible by which factor, x plus a. Okay, for all odd values of n. Okay, so whenever n is odd, okay, so in this equation, which equation, x raised to n plus a raised to n, this equation is always divisible by x plus a. Okay, for odd n. येते लक्षात. आणि कोणतं इक्वेशन x plus a ला डिव्हिजिबल असणार आहे, आपण बघितलं पाठीमागचा फॉर्म्युला कोणता आहे तो, कोणता फॉर्म्युला आहे सांगा. इकडे बघा, x raised to n minus a raised to n is always divisible by x plus a. कधी असणार आहे सांगा आता इथे. आता हे वेगळे इक्वेशन आहे फॉर even n. येते लक्षात सगळ्यांच्या. आणि इथे काय आहे, फॉर ऑल odd n. Got it everybody? Okay, so x plus a is always divisible by two equation. Which two equation? X raised to n plus a raised to n for all odd n, and x raised to n minus a raised to n for all even n. येते लक्षात सगळ्यांच्या. Yes, everybody got the concept? Tell me. Yes, madam. याच्यात काय डाऊट आहे का? Yes. समजलं का तुम्हाला? Can you listen my voice? Is any Yes, ma'am. problem? No, Hmm? no problem. Bharti Lingde, is any problem? Bharti? No, ma'am. So shall we move towards problem? Ah, yes. Example? Okay. आता इथे बघा, एक्झाम्पल काल बघितले आपण. सी 19 raised to 5 आणि 21 raised to 5 इक्वेशन किंवा एक्झाम्पल बघून घाबरायचं नाही. इथे आपण बेसिक कन्सेप्ट यूज करणार आहे. आणि एक्झाम्पल ज्यावेळेस फेस करता तुम्ही त्यावेळेस फर्स्ट आयडेंटिफाय काय करायचे, एक्झाम्पल कोणत्या फॅक्टरचा आहे, कोणत्या बेस वरती विचारले आहे, आणि तो कोणत्या टाइप वरती एक्झाम्पल विचारले, हे टाइप आयडेंटिफाय करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. येते लक्षात. आता इथे एक्झाम्पल बघा, इक्वेशन आहे तुम्हाला 19 raised to 5 plus 21 raised to 5. येते लक्षात. आता इथे बघा, आता इथे x काय आहे 19, ओके, आणि a काय आहे, किती a 21.
येते लक्षात. मग x रेस टू किती आहेत इथे 5 आहे ना. हा, सो x रेस टू 5 प्लस a रेस टू 5 हे इक्वेशन आहे तुम्हाला दिले. ठीक आहे. आणि क्वेश्चन काय विचारलंय बघा, is divisible by, this is one of the example from competitive examination. आता हे इक्वेशन ऑलवेज डिव्हिजिबल बाय कोणता फॉर्म्युला कोणता ऑप्शन आहे हे सांगायचं. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी लगेच तुम्ही बेसिक फॉर्म्युला जायचंय, x रेस टू n प्लस a रेस टू n. आता n काय आहे, ऑड आहे. ठीक आहे. इवन असेल तर आपण काय सांगू शकलो नसतो. इवन असेल इथे, समजा इथे n ची व्हॅल्यू इवन असली असती तर ती वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागले असतं. जसं आपण कालचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय 2 raised to 32. येते लक्षात. ते कालचं एक्झाम्पल वेगळं होतं. आता इथे ऑड व्हॅल्यू आहे. ठीक आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला, x रेस टू n प्लस a रेस टू n is always divisible by x plus a if n is odd. n ऑड असेल तरच याला या फॅक्टरने भाग जातो. मग याचा फॅक्टर कोणता असणार आहे, इथे n 5 ऑड आहे म्हणजे प्लस आहे 19 plus 21 प्लस 21 40. हा. आता Both तुम्ही 10 and 20. ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन कॅल्सीचा यूज करून फाइंड करू शकता. 19 रेस टू 5 फाइंड करा, 21 रेस टू 5 फाइंड करा आणि त्याची ऍडिशन घ्या आणि त्याला 19 प्लस 21 म्हणजे 40 ने भाग जातो का नाही चेक करा. डेफिनेटली जाणार. Exactly. पण आपण हे शॉर्ट वेनी आन्सर फाइंड करतोय अँड दॅट शॉर्ट ट्रिक इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फेस द ऍप्टी क्वेश्चन. ओके. सो हियर 19 प्लस 21 is equal to how much? 40. 40. Okay. So here we can say that Option which C. option is correct now? So C is C. divisible by 40 आहे इथे. ठीक आहे. आता 40 is divisible by both 10 and 20. येते लक्षात. 40 ला कशाने भाग जातो? 10 आणि is 20. divisible by both 10 and 20. येते लक्षात. 20. Okay. Hmm. Moving Yeah. towards next. Okay. See this example. Same kind of example. A common factor of 41 raised to 43. आता फक्त n चेक करायचं तुम्ही या इक्वेशन मध्ये. आता इथे n ची व्हॅल्यू काय बघा 43 आहे. ठीक आहे. 43 आणि या सेकंड इक्वेशन मध्ये 41 म्हणजे 41. n च्या व्हॅल्यू ऑड आहेत. आणि इक्वेशन कोणता आहे, x रेस टू n प्लस a रेस टू n. ओके. x रेस टू n, x raised to odd plus a raised to odd is always divisible by x plus a. A plus येते A. लक्षात. मग दोन्हीला सेम फॉर्म्युला अप्लाय केला तर दोन्ही मधला कॉमन फॅक्टर मिळणार आहे तुम्हाला 40 प्लस 40 43. x plus a. In this way, give the answer of such kind of question. Yesterday we seen this. आता इथे बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आपण काल बघितलेले एक्झाम्पल आहे. इट इज गिवन दॅट 2 raised to 32. ओके. नाउ 32 given. ओके. सो ओके ओके. सो सी 2 raised to 32 plus 1. आता इथे 32 इवन आहे. ठीक आहे. So we can't use this formula for this question. Which formula? X raised to n plus a raised to n is divisible by x plus a. This formula is not applicable for this equation. Okay, we will stop for few seconds because sir is going to announce something.
Hello. Madam, can you hear me? Yes, sir. Yeah, okay, madam. Just I require just only 2 minutes, madam. Okay, so dear students, very good morning. This is your CC. Okay, actually, there is one announcement for you guys. Actually, we require some members name for the NSS volunteers. For that purpose, those who are interested can submit their names, and for that purpose I will share one Google form into the our WhatsApp group. So those who are interested may fill up that form. Okay, and whatever the activities under NSS we are going to conduct, that is but after each and every semester examination we are planning to go out to the village to make any social awareness, as well as some kind of social activities we are going to conduct in NSS. So those who are interested, fill that form up to today 6th in the evening. Okay, after that those who will submit the form will not be considered. So संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जे लोक सबमिट करतील फॉर्म ते लोकच फक्त NSS ला व्हॉलंटियर म्हणून कन्सिडर होतील. ओके, सो 6च्या नंतर परत लिस्ट सबमिट करायची आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर येणाऱ्या नावांचा विचार केला जाणार नाही. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. हॅलो, हॅलो. सगळ्यांना क्लिअर आहे? या, तर मग मी फॉर्म शेअर करतो ग्रुपमध्ये. तो फॉर्म भरून फक्त फिलअप करा 6 वाजेपर्यंत. ठीक आहे? ओके, आणि जेवढे शक्यतो मॅक्झिमम मुलांना करता येईल जॉईन तेवढं हे करा, सबमिट करा. सर येस. NSS विषयी थोडी माहिती सांगायची, म्हणजे काय आहे ते नक्की? ओके, तर ऍक्च्युली काय असतं की आपण आपल्या इन्स्टिट्यूट मधून असे बरेचसे व्हॉलंटियर्स जे आहेत, म्हणजे स्टुडंट्स, तुमच्यासारखे स्टुडंट्स आपण काही केलेले असतात की ते व्हॉलंटियर्स म्हणून घेतलेले असतात. आणि NSS म्हणजे काय, तर थोडक्यात एक नॅशनल सर्व्हिस स्कीम असते. ओके, तर याच्या अंडर काय असतं की ही एक सेंट्रल लेवलची स्कीम आहे. सेंट्रल म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, जी की मिनिस्टर ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या अंडर काम करते. तर याचं काम काय असतं, तर याचं एक थोडक्यात असं की फॉर एक्झाम्पल एखादी आपली एक्झाम झालेली आहे आणि आपल्याला काय करायचंय की एखादी थोडीशी समाजसेवा करायची, तर त्याच्या अंतर्गत आपण काय करतो, एखाद्या गावाला भेट देतो, त्या गावामध्ये जाऊन स्वच्छता करतो, किंवा तिथं काहीतरी अज्ञान लोक असतील त्यांना आपण थोडंसं ज्ञानी किंवा शिकवण्याचं काम करतो, किंवा अशाच बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी असतात. वृक्षारोपण असेल, ब्लड डोनेशन असेल, असे विविध कार्यक्रम आपण बाहेर जाऊन करतो. थोडक्यात लोकांच्या ह्याच्यामध्ये मतदानाचं महत्व पटवून द्यायचं असेल, तर हे जे काम आहे तर आपण ते NSSच्या थ्रू करतो. आणि त्याचं तुम्हाला फायनली एक सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला काय होतं की NSSचा एक मार्क तुमच्या सर्टिफिकेटला लागतो. ठीक आहे, जेणेकरून Yes, तुम्ही sir. NSS मध्ये होता. आता लास्ट इयरचे आपले जवळजवळ 20-25 स्टुडंट्स आहेत मागच्या बॅचचे. आता तुमच्या याच्यातून घ्यायचे आहेत. सो एक आज संध्याकाळी 6 पर्यंत मला लिस्ट फॉरवर्ड करायची आहे. ओके. ओके सर. आणि याचं म्हणजे असं असतं की तुमचा तो वेळ तर फावलाच असतो. सो थोडासा काहीतरी एक समाजकार्य म्हणून तुम्हाला तो भेटतो, जेणेकरून तुम्ही ते आफ्टर एक्झामिनेशन तुमचे सेमेस्टरचे दोन्ही सेमेस्टरचे एक्झाम झाले की तुम्हाला तिथे जाऊन एक थोडक्यात असे काही समाजसेवा असते ते करायचे असतात. मग तिथं तुमच्या सोबत बाकी ब्रांचेसचे स्टुडंट्स वगैरे सगळे असतात, फॅकल्टीज असतात. तर एक कॅम्प असतो तिथे. ओके, थोडक्यात जल दिवस असेल किंवा स्वच्छता दिन असेल, पर्यावरण दिवस असेल, तर हे प्रत्येक दिवसाचं औचित्य साधून असे वेगवेगळे समाजसेवा करण्याचे ऍक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात. ठीक आहे, अजून काही डाऊट? नो. ओके, चालेल. तर मी काय करतो की गुगल फॉर्म मी प्रिपेअर करतोय सध्या, तो मी ग्रुपमध्ये फॉरवर्ड करतो. तर जेवढ्या मुलांना शक्य आहे तेवढ्यांनी तो भरा आणि स्वतःच्या इंटरेस्टने भरा. त्याच्यामध्ये थोडीशी बेसिक माहिती लागते, तुमचा आधार नंबर लागतोय, डेट ऑफ बर्थ लागते. ओके, सो छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत त्या फिलअप करा आणि फॉर्म सबमिट करा. आणि सबमिट केल्यानंतर ग्रुपमध्ये एकदा डन म्हणून मेसेज टाकून द्या. ठीक आहे? ओके मॅडम, थँक्यू. Okay. So moving towards the example. So we have seen one example yesterday, that here, see, 2 raised to 32 plus 1. Okay. 2 raised to 32 plus 1 is exactly divisible by
a certain number which of the following is also definitely divisible by the same number. Okay, now see here, power of 2 in this equation will show you. See, x raised to n plus a raised to n is divisible by x plus a for all odd n. For all odd n, we can't use this formula because here power of 2 in this equation 2 raised to 32 plus 1 raised to 32 या इक्वेशन मध्ये n ची व्हॅल्यू इवन आहे. That's why we can't use this formula. Okay, so in which way we can find the factor which is divisible by 2 raised to 32 plus 1. Okay, so here we are using we are consider here 2 raised to 32 is equal to x. Okay, so I will show the solution. Yesterday we have seen already example. See, how could we solve this example? So here 2 raised to 32 plus 1. आता आपल्याला मेन काय करायचंय की 2 raised to 32 plus 1 याचे फॅक्टर फाइंड करायचे. ठीक आहे, असा फॅक्टर फाइंड करायचे की ज्या फॅक्टरने या कोणत्या दिलेल्या ऑप्शन मधल्या कोणत्या इक्वेशनला भाग जातो. ओके, म्हणजे ऑप्शन मधला इक्वेशन आणि 2 raised to 32 plus 1 हे इक्वेशन या दोन्हीला पण कोणत्या फॅक्टरने भाग जातो हे आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, मग आता इथे बघा आपण कसं सॉल्व केलं हे एक्झाम्पल. Here we have considered let 2 raised to 32 is equal to x. आपण 2 raised to 32 ला काय म्हणलंय, x मानलेला आहे. ठीक आहे, so here that's why 2 raised to 32 plus 1 हे आपलं इक्वेशन आहे. म्हणून हे 2 raised to 32 plus 1 आपल्याला काय मिळालं, x plus 1. Okay, so here we can say that म्हणजे 2 raised to 32 plus 1 म्हणजे x plus 1 आहे. मग आपण काय म्हणू शकतो, 2 raised to 32 plus 1 is equal to x plus 1 be divisible by a number n. येते लक्षात. आता इथे 2 raised to ऑप्शन मधलं बघा तुम्ही कोणतं इक्वेशन आहे की 32 च्या मल्टिपल्स मध्ये आहे, तो ऑप्शन आहे तुमचा डी. ओके, युअर ऑप्शन इज डी, 2 raised to 96 plus 1. येते लक्षात. मग आपण काय केलं, 2 raised to 32 is equal to x याचा क्यूब केला, सॉरी स्क्वेअर, और क्यूब स्क्वेअर किती येणार तुमचा 464 येणार. ओके, सो इथे आपण क्यूब केला इक्वेशनचा 2 raised to 32 raised to 3 is equal to x क्यूब. म्हणजे काय मिळालं तुम्हाला, 2 raised to 2 raised to 32 ब्रॅकेट raised to 3 क्यूब केला आपण दोन्ही साइड इज इक्वल टू एक्स क्यूब. ठीक आहे, म्हणजे 2 raised to किती मिळालं तुम्हाला 96 इज इक्वल टू एक्स क्यूब मिळतंय. आलं लक्षात. आता इथे इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं 2 raised to 96 plus 1 आहे, दोन्हीकडे 1 ऍड करा. 2 raised to 96 plus 1 is equal to x cube plus 1. ओके, आता मला सांगा x cube plus 1 चे फॅक्टर सांगा. 2 raised to 96 plus 1 is equal to x cube plus 1 म्हणजे x cube plus a cube. सांगा याचे फॅक्टर, x plus 1 into what is your second factor, x square minus x
प्लस 1 येतंय लक्षात. मग आता हे इक्वेशन बघा. See this equation and this equation. Okay, in this both equation which factor is common? X plus 1 is common. येतंय लक्षात. So here we can say that for both the equation is divisible by this common factor, that is nothing but x plus 1. ओके, म्हणजे तुमचं रिक्वायर्ड आन्सर काय असणार आहे 2⁻96 प्लस 1. ह्या इक्वेशनला पण x प्लस 1 ने भाग जातो आणि दिलेल्या इक्वेशनवर x प्लस 1 ने भाग जातो. ओके, दॅट इज युअर एक्सपेक्टेड आन्सर. आता हे सगळं आपल्याला स्टेप का फॉलो करावं लागल्या, कारण काय इथे n इवन दिलेला आहे, त्यामुळे आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. येते लक्षात. n जर इथे ऑड असला असता, directly within one step you give the answer. Okay, but here value of n is 32. Okay, that's why we are following this step to find our answer. Okay, is any problem in this example? याच्यात काय प्रॉब्लेम आहे का कुणाला काय? Yes, is any problem? ऋषिकेश madam. गायकवाड. No, no problem. Yes, madam. Okay, so we'll move towards our next example. अगेन आता याचा आन्सर तुम्ही इमिजिएटली देऊ शकता. सांगा 7⁻12 minus 4⁻12 is exactly divisible by which of the following number? ओके, सांगा इमिजिएटली आन्सर. 33. 33. कारण का बघा इक्वेशन कोणतं बघा तुम्ही, इक्वेशन बघा तुम्ही x⁻n minus a⁻n आहे. ओके, n इथे इवन आहे. ओके, आता n ची कोणतीही व्हॅल्यू असेल, आता इथे बघा मी दाखवते तुम्हाला. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, x⁻n minus a⁻n is divisible by x minus a for all n. And is divisible by x plus a also for even n. येते लक्षात, even n. ओके, म्हणजे या इक्वेशनला दोन फॅक्टरने भाग जातो. कोणते दोन फॅक्टर आहेत, x प्लस a आणि x मायनस a. मग आता x प्लस a म्हणजे काय येणार आहे, 7 प्लस 4 किती असणार आहे 11 and 7 minus 4 3. So 11 याचे फॅक्टर्स काय असणार आहे 11 into 3 आणि अजून काहीतरी फॅक्टर असतील. ठीक आहे, म्हणजे हा तर फॅक्टर आहे 11 into 3 33. Okay, so this equation is definitely completely divisible by 33. Okay, येते लक्षात. येतोय. ओके, आता आपण नेक्स्ट टाइपच्या एक्झाम्पल कडे जाणार आहे. आता नेक्स्ट टाइप बघा, डिव्हिजन अल्गोरिदम वरती या टाइपचे क्वेश्चन विचारतात. आता एक्झाम्पल नंबर 122 बघा सगळ्यांनी. एक्झाम्पल नंबर 122. सी रीड करायचं बघा. अ नंबर was divided successively in order by 4, 5, 6. ओके, नंबरला कशाने डिवाइड केलंय, एका नंबरला 4 ने डिवाइड केले, त्याच्यानंतर लगेच 5 ने डिवाइड केलं, त्याच्यानंतर लगेच 6 ने डिवाइड केलं. The remainders were respectively 2, 3, 4. Okay, so you have to find that number, की जो नंबर तुम्हाला फाइंड करायचंय की ज्याला या नंबरने डिवाइड केलेलं. येते लक्षात. तर या टाइपचे एक्झाम्पल बघा कसं सॉल्व्ह करायचंय. ऍक्च्युली या टाइपच्या एक्झाम्पलला मांडणी व्यवस्थित करावी लागते वेगळ्या पद्धतीने. मला सांगते दाखवतो. इकडे बघा,
आता आपल्याला सक्सेसिव्हली डिव्हिजन करायचे, बरोबर आहे का? आता इथे व्यवस्थित वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन करावं लागते डिव्हिजन, कारण का सक्सेसिव्हली डिव्हिजन करायचंय. सपोज दॅट नंबर इज एक्स,